महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। सियावर प्रभु रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम आज भारतीयांना सर्वांना राम प्रतिष्ठापनेच्या दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। तर आज मी मंद्रुप या ठिकाणी राम प्रतिष्ठापनेचा एक कार्यक्रम राबवला होता। त्या कार्यक्रमामध्ये मी असं नाही की फक्त एका समाजाला घेऊन हे सगळं कार्यक्रम केलेला आहे। आमचं मंद्रुप हे गाव असं आहे जिथं जे आमचे देवत आहे ते मळशीदप्पा आणि पीर शेखासाहेब हे त्यांची नगरी आहे। तर या नगरीमध्ये हिंदू मुस्लिम हे सगळे एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करतात, एकत्र येऊन राहतात। तर त्याच अनुषंगाने आम्ही आजचा हे राम प्रतिष्ठापनेचा पण कार्यक्रम हे हिंदू मुस्लिम आणि इतर सगळे समाज घेऊन एकत्रित येऊन हे कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे। तर इथं सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी हे कार्यक्रम आपलं काय म्हणतो सपोर्ट केलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। नाही, मला असं वाटतं हे जे जात वगैरे जे आपण केलेलं आहे ते आता हे माझ्या अनुषंगाने की हे एक माणसाने केलेली आहे, जे एक माणुसकी हाच खरं धर्म आणि याच खरी जात आहे। तर माणुसकी हेच एक आपण धर्म जर का बघितलं तर हे सगळे हिंदू मुस्लिम हे सगळं होणारच नाही। आपण सगळे एकत्रित मिळून जर काही काम करत राहिलं तर हे भेदभाव होणारच नाहीत कधी, असं मला वाटतं। नाही, राजकारण धर्मावर करणं हे चुकीचंच आहे। लोकांनी जे राजकारण केलं पाहिजे ते विकास कामावरती त्याच्यावरतीच आधार ठेवून काम केलं पाहिजे। हे धर्माचा आधार घेऊन हे फक्त एक सूडबुद्धीचं जे आपण म्हणता येईल लोकांचं जे विचार असतात त्या पद्धतीने काम करतात। तर तसं न होता फक्त राजकारण जे आहे लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांना त्याचा फायदा कसा होईल यासारख्या गोष्टी जर काय विचारात घेऊन जर का राजकारण केलं तर ते वेगळ्या दिशेनं जातं। समाजाला घेऊन राजकारण करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं।